शालोम. प्रभूची स्तुती असो. प्रभूने आपल्याला एक नवीन संधी दिलेली आहे अशा प्रकारे भेटण्याची. खरोखरच देवाची दया आहे की आम्हाला अशा प्रकारे ऑनलाईन सर्व्हिस करता येते, देवाची आराधना करता येते आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू बरोबर बोलता येतं. प्रभू आमच्याशी बोलतो आणि हा सुंदर संवाद या माध्यमातून चालू आहे, याबद्दल खरोखरच आम्हाला आनंद होतो. आज पुन्हा एक वार एक नवीन उपासना घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत. चला तर आपण प्रभूच्या आराधनेला सुरुवात करूया. त्यापूर्वी मी काही वचनं आपल्यासाठी वाचू इच्छितो. देवाचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 105, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राहम याचे वंशज हो, त्याने निवडिलेले याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत. तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञा पिलेले आपले वचन सर्व काळ आठवतो. किती सुंदर वचन आहे ना. प्रभू परमेश्वर सदैव आमच्या सोबत आहे. तो सतत आपलं वचन आठवतो असं त्याचं वचन आम्हाला सांगतं. मग अशा आशीर्वाद देणाऱ्या परमेश्वराची आपण स्तुती करायला नको का? आजच्या स्तुती आराधनेमध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत साताऱ्याहून अपर्णा, संजीवनी आणि शरद गायकवाड.
सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पे हमको चलाना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। आजच्या स्तुती आराधनेमध्ये तुम्हीही सामील झाला असाल अशी आमची खात्री आहे. आज आपल्यामध्ये डॅनियल आलेला आहे आणि तो आपल्याला एक स्तोत्र तोंडपाठ म्हणून दाखवणार आहे. बघूया तर. Hi, I'm Daniel. I'm going to say Psalm 121. I lift up my eyes to the hills. From whence comes my help? My help comes from the Lord who made the heavens and the earth. He shall not allow your foot to be moved. He who keeps you shall not slumber. Behold, he who keeps Israel shall not sleep nor slumber. The Lord is your keeper. The Lord is your shade at your right hand. The sun shall not strike you by the day, nor moon by night. The Lord shall preserve you from all evil. He shall preserve your soul. He shall preserve your going out and coming in, for now and forevermore. Amen. कौतुक आहे ना डॅनियलचं. किती छान त्याने स्तोत्र म्हणून दाखवलं. अजून त्याला वाचता देखील येत नाही, परंतु त्याने तोंडपाठ केलेलं आहे. आपण देखील मला वाटतं यापासून काहीतरी धडा घ्यायला हवा. आपण देवाची वचनं तोंडपाठ म्हणायला शिकलंच पाहिजे. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालूया. या प्रार्थनेमध्ये आमचं पुढारी पण करत आहेत पुणे YMCA चे जनरल सेक्रेटरी दीपक लोंढे. चला तर प्रार्थना करूया. सर्वसमर्थ स्वर्गीय प्रेमळ पित्या, मनापासून तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो देव बाप्पा. या सुदिनी परमेश्वरा, आज उपवासासाठी तू आम्हाला एकत्र केलंस. परमेश्वर, आम्हाला ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये आम्ही पवित्र मंदिरामध्ये जाऊन उपासना करू शकत नाही, परंतु घरात बसून तुझी उपासना करण्याची संधी दिलीस म्हणून तुझं उपकार मानतो. प्रेमळ स्वर्गीय पित्या, खरोखर तू आमच्या महान कृपा केलीस म्हणून तुझं उपकार मानतो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे आम्ही म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराला धन्यवाद कर.
त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. प्रेमळ स्वर्गीय पित्या, यावेळेस जगामध्ये, भारतामध्ये आणि आमच्या महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये ही करोना व्हायरसमुळे कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे परमेश्वरा. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो ह्यावेळेस त्या कठीण परिस्थितीमध्ये असताना परमेश्वरा तू आमचे सहाय्य करत आहेस. प्रेमळ स्वर्गीय पित्या, यावेळेस विशेष प्रार्थना करतो जे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी आणि आरोग्य सेवेमध्ये सर्व असणारे प्रभू, आमचे बंधू भगिनी, या रुग्णांची सेवा करत असताना प्रभू त्यांना तुझी कृपा पुरव, तुझं धैर्य दे, तुझे सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. प्रभू, त्यांच्या कुटुंबियासाठी देखील मी प्रार्थना करतो, त्यांचं कुटुंबियाचं सहाय्य कर, त्यांना देखील तू धीर दे, शक्ती दे आणि सामर्थ्य दे. प्रभू, यासाठी मी प्रार्थना करतो जे कायदा आणि सुव्यवस्था राखणारे आमचे पोलीस बंधू भगिनी आहेत प्रभू, त्या सर्व परमेश्वरा ह्या अहोरात्र आणि सेवा करत असताना प्रभू त्यांचं देखील सहाय्य कर. परमेश्वरा, जे आमच्यासाठी जीवनावश्यक गरजा पुरवतात प्रभू, असे जे सेवक आहेत प्रभू, त्यांचं देखील तू सहाय्य कर, त्याच्यावर देखील आशीर्वाद पाठव, त्यांना देखील तू आरोग्य दे. प्रभू, मी यावेळेस प्रार्थना करतो की ज्या स्वयंसेवी संस्था आहेत की परमेश्वर ते पुढे घेऊन त्या रुग्णांची सेवा करत आहेत, त्यांच्या कुटुंबियांची सेवा करत आहेत, त्यांना अन्न पाणी पुरवत आहेत प्रभू, त्या संस्थांवर, त्यांच्या संस्था चालकांवर आणि सर्व स्वयंसेवकावर तू आपला आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो प्रभू, जे वृद्ध आहेत परमेश्वरा, त्यांच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव. प्रभू परमेश्वरा, ज्यांना एकटेपणाचा अनुभव येत आहे प्रभू, त्यांचं तू सहाय्य कर, त्यांचं सांत्वन कर, त्यांचं समाधान कर अशी मी प्रार्थना करतो. तसंच परमेश्वरा, यावेळेस आमचे जे शेतकरी बांधव आहेत देव बाप्पा प्रभू, ते हवालदिल झालेले आहेत, त्यांना समजत नाही पुढे काय आहे परमेश्वरा, तू त्यांचं सहाय्य कर. अनेकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झाले प्रभू, आणि प्रभू त्यांचं सहाय्य कर. आणि परमेश्वरा, त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्ती गौरवाने पुरेशी प्रार्थना करतो. प्रभू, जे परप्रांतीय मजूर आहेत आणि आमच्या पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि ते देखील भयभीत झाले परमेश्वरा, त्यांना आपापल्या गावी जायचं आहे प्रभू, बाप्पा त्यांचं सहाय्य कर, त्यांना धीर दे. आणि परमेश्वरा, विशेष करून त्यांच्या तुझी कृपा दृष्टी आतमध्ये त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं सहाय्य कर दे बाप्पा, आणि त्यांना आपल्या सुखरूप घरी घेऊन अशी प्रार्थना विनंती करतो. परंतु परमेश्वर, यावेळी मी विशेष प्रार्थना करतो आमचे जे सर्व मंडळ आहेत, जे सर्व चर्चेस आहेत प्रभू, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू, त्यांनी देखील पुढे येऊन एकत्रपणे परमेश्वरा या परिस्थितीचा सामना करताना यामध्ये त्यांचा देखील सक्रिय सहभाग असावा, त्यांनी देखील सेवा कार्य करावं, अशा प्रकारचा अनुग्रह तू त्यांच्यावर कर. पुन्हा एकदा मागतो परमेश्वरा, तो आमची प्रार्थना ऐकलीस, तुझं उपकार मागतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमीन, आमीन. प्रभूने आमची प्रार्थना निश्चित ऐकलेली आहे आणि तो आम्हाला आशीर्वाद देणारच आहे. यावेळेस आपण उपासना संगीतामधून आता सदा आनंदित मी हे सुंदर गीत गाऊया. तुम्ही गायचंय बरं का. प्रभूची प्रीती पतितावरी, शास्त्रात वर्णिली पाहा करी, तेथे आढळली सुवातारी, ख्रिस्त हातारी मजलाही. आता सदा आनंदित मी मजलाही, मजलाच्या रास उद्धाराया, प्रेमी तो आला जगिराया, प्रेमीच खांबी प्रभू टांगला, म्हणून तो अति प्रिय मला. आता सदा आनंदित मी मजलाही, आता सदा
सुवन्द्य प्रिये चिन्ति यावेळी आपण परमेश्वराचं वचन वाचूया. या वचन वाचण्यामध्ये आपलं नेतृत्व करत आहे मॅग्डेलिन जाधव. आजचा शास्त्र भाग आहे योहान 21:20-25. मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून, प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता. त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, ह्याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. ह्यावरून तो शिष्य मरणार नाही ही गोष्ट बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते. तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते. जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्य आहेत. ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. वाचलेली वचने प्रभू आशीर्वादित करो. मॅग्डलिन, हे वचन सुंदरपणे वाचल्याबद्दल तुझे आभार आणि देवाला स्तुती असो. यावेळेस आपण देवाचा संदेश ऐकूया. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत पुण्याहून रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज पुन्हा एकदा या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट घेता आली, याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. गेल्या दिवसांमध्ये या भक्तीच्या माध्यमातून माझा विश्वास आहे की प्रभूनं आपल्या सर्वांना आशीर्वादित केला आहे. आणि काही जण आम्हाला लिहितात आणि प्रभूनं कसं त्यांना आशीर्वादित केलं, प्रभूने कसं त्यांना उत्तेजन दिलं याविषयी सांगतात. हे ऐकून फार आनंद वाटतो. मागच्या आठवड्यामध्ये TV वर एक कार्यक्रम चालू होता. त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र बर्वे, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, हे आपल्या कार्यक्रमामध्ये असं म्हटले की या दिवसामध्ये मानसिक आजार वाढत आहे. लोक आपापल्या घरामध्ये बंदिस्त असल्यानं, त्यांना काही काम नसल्यामुळं आणि अशा अवस्थेमध्ये मानसिक विकारांमध्ये वाढ होत आहे. आणि त्याच्यावरचं एक उत्तर किंवा त्यावरचा एक उपाय त्यांनी हा सांगितला की सर्वांनी कमीत कमी 20 मिनिटं मेडिटेशन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. ते म्हटले तुम्ही कोणत्याही देवाचा विचार करा, कोणत्याही गोष्टीचा विचार करा, परंतु मन शांत करा आणि 20 मिनिटं मेडिटेशन करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. आपण प्रभूची स्तुती करूया की प्रभूनं आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या सानिध्यामध्ये येऊन त्याच्या पायाजवळ बसून त्याची स्तुती आराधना, त्याच्या वचनाचं मनन करणं ही एक सुंदर गोष्ट आम्हाला दिली आहे. आम्ही कोठेही असलो, आम्ही आपल्या घरामध्ये बंदिस्त असलो, लॉकडाऊन परिस्थितीमध्ये सुद्धा
आपण परमेश्वराची स्तुती, आराधना, वचनाचं मनन हे करू शकतो. खरोखर आमच्यासाठी हा किती मोठा आशीर्वाद आहे, नाही का? आणि त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया, आपण देवाला धन्यवाद देऊया, देवाची आपण स्तुती करूया. वचनामध्ये जाण्या अगोदर मला एक गोष्ट, एक साक्ष म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं. आम्ही रोज ज्यावेळेस जेवण करतो, आमचं लंच, डिनर, ब्रेकफास्ट काही आपण खातो, त्यावेळेस आपण परमेश्वराचे आभार मानतो, आपण देवाला धन्यवाद देतो, आपण प्रार्थना करतो, देवाची स्तुती करतो, जे अन्न आम्हाला परमेश्वराने दिलं त्याबद्दल. पण या दिवसामध्ये मी प्रत्येक वेळेला जेवणा अगोदर, इनफॅक्ट काहीही खाण्या अगोदर, मी मुद्दामून आज ही फळं ठेवली आहेत मला आठवण करून देण्यासाठी. ज्यावेळेस मी हे फळ खातो त्यावेळेस मी ज्यानं हे आमच्यासाठी पिकवलं, ज्यानं आमच्यासाठी कष्ट घेतले, त्यांची मी आठवण करतो आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की देवा तू आज त्यांची काळजी घे, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांचा तू सांभाळ कर. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतात आणि आमच्या प्रार्थनांची त्यांना गरज आहेच. परंतु व्यावहारिकरित्या सुद्धा जर प्रभू आमचं सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो, तर व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा आपण अशा शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मदत करायला हवी. त्यांना आपल्याला काय मदत करता येईल या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपण प्रयत्न करायला हवेत. आमच्या अनेक मंडळं आहेत, अनेक चर्चेस आहेत, अनेक चर्चेसचे बँक बॅलन्स भरपूर आहेत. मला असं वाटतं ही वेळ आहे की आम्ही त्यामधील कमीत कमी काही पैसा, जे मजूर आहेत, जे मायग्रंट वर्कर्स आहेत, स्थलांतरित मजूर आहेत, ज्यांना आज जेवण मिळणं कठीण झालं आहे, शेतकरी बंधू आहेत की ज्यांना आपल्या शेतातील माल आज विकता येत नाही. खूप दुःख होतं ज्यावेळेस शेतकरी आपल्या शेतातील माल, शेतातील जे काही पिकवलेलं आहे ते विकता येत नाही, त्यामुळे त्यांचा नाश करतात, ते फेकून देतात आणि खूप दुःख होतं. अशा संकटात सापडलेल्या लोकांना आम्हाला काय मदत करता येईल का, या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आज मंडळीनं, चर्चेसनं विचार करण्याची गरज आहे. ज्यांना अधिकार आहेत हा पैसा खर्च करण्याचा, त्यांनी या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे. आम्ही केवळ आध्यात्मिक सेवा, आध्यात्मिक मनन, चिंतन या पुरतं मर्यादित न राहता आज व्यावहारिकरित्या आम्हाला आमच्या आजूबाजूला जे दुःखात आहेत, संकटात आहेत, त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, मला असं वाटतं आज तो विचार करण्याची वेळ आली आहे. देव आमचं सहाय्य करो, मार्गदर्शन करो आणि त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी देव आम्हाला मदत करो. आज सुरुवातीलाच काही व्यावहारिक गोष्टीवर आपण चर्चा केली. माझ्या अंतःकरणावर एक ओझं होतं, मला असं वाटलं की आपल्याला ते सांगावं. परंतु प्रभूच्या वचनाकडे आपण वळूया. जो शास्त्रभाग यावर आपण मनन करणार आहोत, योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 20 ते 25 या वचनांवर. या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि त्यानं आपल्या शिष्यांना दिलेल्या भेटी याविषयी आपण वेगवेगळे प्रसंग योहान शुभवर्तमानामधून पाहिले. मागच्या वेळेस आपण लूक शुभवर्तमानामध्ये अमावस्या रस्त्यावरील प्रभू येशू ख्रिस्ताचं 2 शिष्यांबरोबरचं संभाषण या गोष्टी पाहिल्या. आणि आज पुन्हा एकदा योहान शुभवर्तमानामध्ये हा शेवटचा अध्याय, शेवटला हा शास्त्रभाग आहे.
ज्याकडं आपण पाहणार आहोत, मनन करणार आहोत. आणि या शास्त्र भागाचं जे शीर्षक आहे, या मननाचं जे शीर्षक आहे ते मी हे दिलं आहे, ह्याचे काय. ह्याचे काय. पेत्रानं जो प्रश्न केला, याचं काय, त्याचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला 20व्या वचनाकडे जावं लागेल. आणि 20व्या वचनामध्ये आपण काय वाचतो? मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लावून, प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याने म्हणजे पेत्राने मागे चालताना पाहिले. कोण होता हा? जो स्वतःचं वर्णन प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्यावर प्रीती करतो असं करतो. हे जे शुभवर्तमान आहे ते योहानानं लिहिलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि योहान या शुभवर्तमानामध्ये स्वतःची ओळख ज्याच्यावर येशूची प्रीती होती अशा रीतीने करून देतो. किती सुंदर ओळख आहे नाही का? माझ्यावर येशूची प्रीती आहे. त्याला ही पूर्ण खात्री होती, त्याला पूर्ण विश्वास होता की येशूचं त्याच्यावर प्रेम आहे. आणि म्हणूनच त्याने जागासुद्धा जी निवडली होती ती येशूच्या अगदी जवळ, येशूच्या उराला टेकलेला, येशूच्या अगदी जवळ त्याला बिलगून असलेला असा हा शिष्य योहान, असं त्याचं वर्णन आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतं. किती सुंदर साक्ष आहे नाही का? आणि हाच शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या वेळेस वधस्तंभाच्या पायथ्याशी उभा होता. क्रूसाच्या पायाजवळ जी मोजकी मंडळी होती, काही स्त्रिया आणि हा एकमेव पुरुष, हा शिष्य त्या ठिकाणी होता, ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्तानं फार मोठी जबाबदारी सोपवली. आपल्या आईची काळजी घेण्यासाठी आपल्या आईला त्याच्याकडं सोपून दिलं होतं. एक नवीन नातेसंबंध योहानाबरोबर प्रभू येशू ख्रिस्तानं सुरू केला होता की तो केवळ शिष्य नाही, परंतु आता माझा भाऊ आहे आणि माझ्या आईची काळजी तो आता घेईल. योहान कृत शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये 23 ते 25 या वचनांमध्ये योहानाचं वर्णन आपल्याला आढळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असा तो असतो. आणि त्याचाच उल्लेख 21व्या अध्यायामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण योहानाविषयी पुन्हा एकदा पाहतो, जेव्हा तो येशूला प्रश्न करतो. पुनरुत्थान दिनाच्या पहिल्या दिवशी पेत्राबरोबर धावत जाणारा शिष्य हा योहानच होता. योहान आणि पेत्र दोघंही आत जातात आणि प्रभूचं शरीर त्या ठिकाणी नाही, रिकामी कबर आहे हे पाहतात. परंतु त्या ठिकाणी उल्लेख हा आहे की योहानानं त्यावर विश्वास ठेवला. योहानानं जे काही पाहिलं त्यावरून कदाचित प्रभू येशू ख्रिस्त जे काही त्यांना सांगत होता, शिकवत होता, त्याची आठवण करून प्रभू येशू ख्रिस्तावरचा आपला विश्वास त्यानं प्रगट केला. योहानानं पत्रसुद्धा लिहिली. योहान पुढे फार मोठा येशूचा एक प्रेषित, मंडळीचा पुढारी असा झाला. प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यानं भयंकर दुःख सहन केलं. त्याचा छळ करण्यात आला, पात्म बेटावर त्याला बंदिवासात ठेवण्यात आलं. आणि या सर्व परिस्थितीमध्ये असताना त्यानं विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळीची सेवा केली. त्याची 3 पत्र आपल्याला नव्या करारात आढळून येतात, ज्यामध्ये सुद्धा तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी शिक्षण देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी तो बऱ्याच गोष्टी शिकवतो, त्याच्यावर तो भर देतो, हे आपल्याला पाहायला मिळतं.
तर असा हा शिष्य योहान ज्याच्याविषयी त्याच्याकडे पाहून पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतो, याचं काय. या अगोदर आपण पाहतो 15 ते 19 या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा पेत्राबरोबर एक विशेष सेशन घेतो. त्याच्यावर त्याला फार मोठी जबाबदारी सोपवायची आहे. मंडळीचं पुढारी पण त्याला करायचं आहे. आणि म्हणून त्याला तो 3दा म्हणतो, तू माझ्यावर प्रेम करतोस काय. आणि त्यानंतर आपण पुढे या शास्त्रभागामध्ये पाहतो की पेत्र योहानाला पाहतो आणि योहानाकडे पाहून म्हणतो, आणि याचं काय, मला तू जबाबदारी दिली आहे ठीक आहे, पण याचं काय. आणि बऱ्याच वेळेस मंडळीमध्ये हेच होतं की देवानं आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती विश्वासूपणे पार पाडण्याच्या ऐवजी, प्रभूची सेवा करण्याऐवजी आम्ही पुष्कळदा आपली तुलना इतरांबरोबर करतो. इतर पालकांकडे, इतर सेवकांकडे, इतर पुढाऱ्यांकडे आम्ही पाहतो आणि त्याच्याविषयी आम्हाला जास्त चिंता वाटते. याचं काय, त्याचं काय, याचं जीवन काय आहे, त्याच्या जीवनामध्ये काय समस्या आहे, याचा संदेश असा, त्याच्याविषयी असं, याविषयी आम्ही बोलतो. आणि मंडळीला लागलेला, ख्रिस्ती समाजाला लागलेला हा एक रोग आहे, तो म्हणजे गॉसिपिंग, इतरांविषयी बोलत राहणं. मला आठवतं लहान असताना कधीकधी चर्चमधून आल्यानंतर आम्ही एखाद्या पालकाविषयी, सेवकाविषयी बोलायचो आणि नकारात्मक पुष्कळदा बोलायचो. त्यावेळेस माझी आई चिडायची, ती आम्हाला रागवायची, तुम्हाला कोणी अधिकार दिला त्यांच्यावर टीका करण्याचा, ते देवाचे सेवक आहेत, ते जे काही सांगतात ते ऐका, त्याचं पालन करा, सेवकांवर टीका करायची नाही, असं माझी आई नेहमी बोलायची. आणि खरोखरच मला असं वाटतं की आम्हा सर्वांना हे शिकण्याची गरज आहे की आम्ही पुष्कळसा वेळ दुसऱ्यांविषयी बोलण्यात, गॉसिपिंग करण्यात, निंदा करण्यात, त्यांच्याविषयी नकारात्मक, निगेटिव्ह गोष्टी बोलण्यामध्ये, दुसऱ्यांचं चारित्र्य हनन करण्यामध्ये पुष्कळ देवाचे लोक, देवाचे सेवक, पुढारी वेळ खर्च करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे, परंतु ते आम्ही करतो. पेत्राला देवाने जबाबदारी दिली, प्रभू येशू ख्रिस्ताने जबाबदारी दिली की तू माझ्या मागे ये. परंतु त्याला प्रश्न पडला होता योहानाचा, आणि ह्याचं काय, हा प्रश्न तो प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो. आम्ही सुद्धा तेच करत आहोत का. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला काय उत्तर दिलं बरं पेत्राला. पेत्रानं हा प्रश्न केला, याचं काय. प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हटलं पाहूया आपण. 22 वचन. येशूनं त्याला म्हटलं, मी येईपर्यंत त्यानं राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय, तू माझ्या मागे ये. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, तू त्याची चिंता करू नकोस, त्याचं काय ते मी पाहीन. माझी इच्छा असेल त्याने मी येऊपर्यंत राहावं, तर त्याची तुला चिंता करायची गरज नाही. तू एक करायला पाहिजेस, तू माझ्या मागे ये. आणि या अगोदर सुद्धा 19व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला तेच म्हटलं होतं. आपलं काउन्सिलिंग सेशन संपल्यानंतर शेवटी प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतोय की तू माझ्या मागे ये. आणि त्याचीच आठवण पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला करून देतो की तू बाकीची चिंता करू नको, दुसऱ्यांनी काय करायचं, त्याचं जीवन त्याने कसं जगायचं, त्याने काय सेवा करायची, याची काळजी करण्याचं तू कारण नाही. तुला ते काम मी सांगितलेलं नाही. तुझं काम हे आहे की तू माझ्या मागे ये. आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आज आम्हा सर्वांच्या समोर आहे की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय म्हणतो. तो आम्हाला म्हणत आहे की तू माझ्या मागे ये. दुसऱ्या गोष्टींची आम्ही काळजी करायची गरज नाही.
आम्ही आमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये हा विचार करणं आवश्यक आहे की माझ्या जीवनामध्ये मी काय करत आहे. मी माझ्या जीवनामध्ये प्रभूच्या आज्ञेचं पालन करत आहे का. त्यानं मला पाचारण केलं आहे. तो मला म्हणतो तू माझ्या मागे ये, आणि त्याकडे मी लक्ष देतो का, की ते सोडून मी इतरांच्या विषयी जास्त बोलतो, इतरांविषयी जास्ती विचार करतो. ह्याचं जीवन असं आहे, त्याचं जीवन असं आहे, तो या चुका करतो, तो त्या चुका करतो. हे पाहत बसण्यापेक्षा प्रभूचं पाचारण आम्ही ओळखायला पाहिजे. तो म्हणतो की तू माझ्या मागे ये. देवाचं वचन जेव्हा आम्ही ऐकतो, देवाच्या प्रिय लोकांनो, त्यावेळेस प्रभूचं पाचारण आम्हा सर्वांना असतं. आम्ही देवाचा आवाज ओळखायला शिकलं पाहिजे. देवाची वाणी आम्ही ओळखायला, ऐकायला शिकलं पाहिजे की देव माझ्याबरोबर काय बोलत आहे, प्रभू माझ्याशी काय बोलत आहे, मला तो काय सांगत आहे. पेत्राला त्याने पुन्हा एकदा आठवण करून दिली, तू बाकीचं सर्व राहू दे, दुसऱ्यांची चिंता करणं सोड, तू माझ्या मागे ये. आणि अशा प्रकारे पेत्राला त्याने पुन्हा एकदा जणू काही आव्हान केलं, आठवण करून दिली की त्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि आम्हालासुद्धा प्रभू पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की माझ्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे, मी प्रभूच्या मागे जात आहे का. आपण पुढे 23व्या वचनामध्ये पाहतो, एक फार मजेशीर इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वदंता बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय, असे म्हटले होते. अफवा पसरली की हा शिष्य मरणारच नाही. आज आपल्यामध्ये ही समस्या नाही का, अफवा. या लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. काही दिवसांपूर्वी एक भयंकर गोष्ट घडली पालघर जिल्ह्यामध्ये, मला असं वाटतं गडचिंचले या गावामध्ये. 2 साधू त्या गावामध्ये आले आणि त्यांचा आणि त्या ड्रायव्हरचा जवळजवळ 100-150 लोकांच्या जमावानं अतिशय क्रूरपणे त्यांचा खून केला, त्यांना मारण्यात आलं. भयंकर गोष्ट घडली, अतिशय दुःखदायक गोष्ट घडली. कशामुळं? अफवा. मुलं चोरणारी टोळी आली आहे अशी अफवा त्या गावामध्ये पसरली होती. आणि गव्हर्नमेंट आज अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांवर फार कडक कारवाई करते. आणि पुष्कळदा आमच्या ग्रुप्समध्ये, व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये सुद्धा अशा प्रकारे चुकीची माहिती आम्ही पसरवत असतो. मी स्वतःसुद्धा त्याला बळी पडलेलो आहे. माझा भाऊ पीटर आणि माझा UBSचा क्लासमेट बिली सॅम, हे आणि असे अनेक लोक आहेत की त्यांना या गोष्टी ताबडतोब शोधता येतात. ते लगेच शोधतात की याचं मूळ काय आहे, सोर्स काय आहे, ही गोष्ट खरी आहे का. आणि ते आम्हाला जागृत करतात की तुम्ही जे टाकली होती पोस्ट ती बरोबर नाही आहे, सत्य वेगळंच आहे. अफवा पसरवण्यामुळं कितीतरी भयंकर गोष्टी घडू शकतात. आणि पहिली मंडळी सुरू होण्या अगोदरच प्रभू येशू ख्रिस्त असताना प्रभू येशू ख्रिस्त जे काही बोलला त्याच्यावरून शिष्यांमध्ये अफवा पसरली. पहा, शिष्यांमध्ये, बंधुवर्गामध्ये, मंडळीमध्ये, चर्चमध्ये अफवा पसरवल्या जातात. कधी सेवकाविषयी अफवा पसरवल्या जाते, कधी मंडळीतील सभासदांविषयी, तरुणांविषयी, सर्वसाधारण सभासदांविषयी चुकीच्या माहितीवरून काही गोष्टी पसरवल्या जातात. हे अतिशय दुःखाचं आहे. असं व्हायला नको. परंतु ते घडलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्यावरून सुद्धा ते घडलं, हे आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात ती चूक दुरुस्त करण्यात आली. या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की
खरं काय आहे हे शेवटी शिष्यांना कळलं आणि त्यांनी ती चूक दुरुस्त केली. आज आम्हाला सुद्धा कदाचित हे करावं लागेल. जर आम्ही अफवा पसरत असू तर आम्ही ते थांबवायला हवं. दुसरे लोक जर अफवा पसरत असतील तर त्यांना आम्ही जागृत करायला हवं आणि या अत्यंत चुकीच्या गोष्टीपासून आपण स्वतःला आवरायला हवं. शेवटी आपण पाहतो 24व्या वचनामध्ये, जो या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. योहानकृत शुभवर्तमानाच्या अखेरीस लेखक स्वतः योहान आपण कशा रीतीनं हे लिखाण केलेलं आहे ते सांगतो आणि बंधुवर्ग इतर शिष्यसुद्धा त्याच्याबरोबर आहेत. त्या साक्षीला ते त्याच्याबरोबर साथीदार आहेत, त्याला ते मान्य आहेत आणि म्हणून त्याचं जे लिखाण आहे ते सत्य आहे, ते ऑथेंटिक आहे, ते ग्रहणीय असं आहे, त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो हे आम्हाला त्यामधून समजतं. फक्त एक गोष्ट मला या वचनातून आपल्यासमोर ठेवायची आहे की योहान साक्ष देतो आणि त्या गोष्टीविषयी लिहितो. आमच्या जीवनामध्ये जे काही अनुभव आम्हाला आलेले आहेत ते अनुभव आपण केवळ स्वतःपुरते न ठेवता त्याची साक्ष देणं आणि इतरांपर्यंत ते पोहोचवणं लिखाणाद्वारे किंवा आमच्या बोलण्याद्वारे वेगवेगळ्या मार्गामधून आपण ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे कितीतरी आवश्यक आहे. आज आम्हाला जे पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये आहे ते शिष्यांनी हा सर्व वृत्तांत लिहिला. जसं लूक शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की डॉक्टर लूक त्यानं अभ्यास केला, रिसर्च केला, संशोधन केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र आणि त्यानंतर पहिल्या मंडळीचं जीवन या गोष्टी त्यानं लिहून ठेवलेल्या आहेत. आणि लिखाणाचा फायदा आम्हाला हा होतो की इतरांपर्यंत ती माहिती पोहोचते आणि हे आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. आमच्या जीवनामध्ये जो काय अनुभव आहे, देवाने जो काही आम्हाला अनुभव दिलेला आहे, जी काही आमच्या जीवनामधील साक्ष आहे ती आम्हाला इतरांपर्यंत न्यायची आहे आणि ती करण्यासाठी देवानं तुम्हाला आणि मला आम्हा सर्वांना उत्तेजन द्यायला पाहिजे आणि तो आम्हाला उत्तेजन देतो त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे आणि हे कार्य आम्हाला पुढे न्यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा आम्हाला या माध्यमातून सुद्धा करायची आहे. आमच्यापैकी काही जणांना लिखाणाचं उत्तम दान आहे आणि त्याद्वारे आपण ही देवाची सेवा पुढे न्यायला पाहिजे. आमचे बंधू अशोक हिवाळे अतिशय सुंदर लिखाण स्वतः करतात आणि इतरांना ते उत्तेजन देतात की कशा प्रकारे आम्ही योग्य प्रकारे लिखाण करायला हवं, त्याचे नियम काय आहेत याविषयी त्यांनी एक फार सुंदर लेख गेल्या काळामध्ये लिहिला आणि त्यामधून अनेकांना उत्तेजन मिळेल, मार्गदर्शन मिळेल, आशीर्वाद मिळेल हा माझा विश्वास आहे. आम्ही देवानं जे काय आम्हाला दिलेलं आहे ते इतरांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. शेवटी 25वं वचन, येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर ती लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते, असं योहान म्हणतो. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला 20व्या अध्यायाची 30 आणि 31 ही वचनं पाहायला पाहिजे. त्या ठिकाणी योहान काय म्हणतो, या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे लिहिले आहेत. पहा, योहानकृत शुभवर्तमान लिहिण्यामागे योहानाचा उद्देश काय आहे हे तो स्पष्ट करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने पुष्कळ कार्य केली, पुष्कळ चमत्कार केलेत, पुष्कळ संदेश दिले असतील, परंतु ही जी लिहिले आहेत ज्याचा समावेश पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये आहे, देवाच्या प्रेरणेनं देवाच्या सेवकांनी हे लिहिलेलं आहे, त्याचा उद्देश हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखावं, प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवावा, प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आणि प्रभू आहे अशा प्रकारे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा,
ही लिहिणाऱ्याची आणि देवाची इच्छा आहे. योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला सर्वांना परिचित वचन आम्हाला माहीत आहे 3:16. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हाच मुख्य विषय योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आहे की आम्हाला येशूची ओळख व्हावी आणि त्या ओळखीच्या द्वारे, त्या ज्ञानाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. माझा प्रश्न आपल्यासाठी हा आहे की आपल्या जीवनामध्ये हे घडलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्तावर अशा प्रकारे आपण विश्वास ठेवला आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या पापांची कबुली दिली आहे का? त्याला आपला वैयक्तिक तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारला आहे का? आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे जे दान आम्हाला प्राप्त होतं, ते दान म्हणजे सार्वकालिक जीवन, हे आम्हाला प्राप्त झालं आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा. जर याविषयी आपल्या मनामध्ये शंका असेल, प्रश्न असेल, तर आपले पालक साहेब, आपल्या मंडळीतील एल्डर्स यांना विचारा, आम्हाला विचारा. आम्हाला पत्र पाठवा, मेसेज करा, फोन करा, आणि या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करायला आम्हाला निश्चितच आनंद होईल. देवाचा उद्देशच हा आहे त्याच्या वचनामध्ये की त्याच्या वचनाद्वारे लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख व्हावी, प्रभू येशू ख्रिस्तावर लोकांनी विश्वास ठेवावा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे त्यांना सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा. हा आनंद, हा आशीर्वाद तुम्हाला मिळावा, ही माझी प्रार्थना आहे. प्रियजन हो, या संदेशाच्या सुरुवातीला मी तुम्हाला शीर्षक सांगितलं होतं, आठवतंय? याचं काय? आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे. आम्ही हेच करत आहोत का? याचं काय? स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याच्या ऐवजी आपण इतरांकडे पाहत आहोत आणि इतरांचे दोष, इतरांच्या चुका या आपण दाखवत आहोत, त्याकडे आपण बोट करत आहोत. परंतु मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, हा संदेश ऐकल्यानंतर आपण सर्व स्वतःचं परीक्षण करूया. मला प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे? आणि तो मला सांगत आहे, माझ्या मागे ये. आज प्रभूच्या मागे जाण्याची आपली तयारी आहे का? या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रभूच्या वचनाचं मनन करू शकतो, अभ्यास करू शकतो, प्रार्थना करू शकतो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत की अनेक लोक देवाकडे वळत आहेत, अनेक लोक प्रार्थना करत आहेत, अनेक लोक देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. आपण अनेक पिक्चर्स पाहतो, त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते की सृष्टी तिच्या पूर्वपदावर येत आहे, नॉर्मल होत आहे, प्रदूषण कमी होत आहे, हिंसा पुष्कळ कमी झाली आहे, क्राईम रेट कमी झालेला आहे. होय, जगामध्ये आज एक भयंकर अशा प्रकारचं भीतीचं वातावरण आहे या रोगाचं, पण तरीसुद्धा प्रभू आपल्याबरोबर आहे, प्रभू आपलं सहाय्य करत आहे, प्रभू आपल्याला कृपा पुरवत आहे. आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचे आभार मानूया. आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या मागं जाण्यासाठी मी काय करायला हवं, यासाठी आपण स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करूया. याचं काय हा प्रश्न करण्याच्या ऐवजी माझं काय हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया आणि आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित करूया. देव आपल्याला आशीर्वाद देव. आमेन. शेवटी आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता
आणि सदा सर्व का असो. आमेन.